नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक, मी डॉक्टर विशाल खडसे, जिल्हा माधव मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपला व्हिडिओ फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जे काही महत्त्वपूर्ण अपडेट असेल हे तुमच्यापर्यंत पोहोचेल। ओके, आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे कॉल येते की सर एसएमएल काय आहे, रजिस्टर्ड स्टुडंटची लिस्ट काय आहे, कुठे ऍडमिशन होईल, कसं होईल, तुमचे बरेच अपडेट आलेले नाही किंवा तुमचा व्हिडिओ आलेला नाही। हे बघा काय, जसं एमबीबीएस आणि बीडीएस ग्रुप ए चं शेड्यूल आलेलं आहे तेव्हापासून ऑफिसला एवढी जास्त गर्दी असते की खूप जास्त प्रमाणामध्ये, आणि जे काही पेड मेंबर आपले असतात त्यांची व्हिजिट असते, त्यांचे जे काय असते ते आपले प्रश्न जे आहे त्यांचे ते सॉल्व्ह करावे लागतात, चांगल्या पद्धतीने काउन्सिलिंग करून सगळ्या गोष्टी ऍडजस्टमेंट कराव्या लागतात। तर आपल्याला वेळेचा शॉर्टेज असतो, वेळ हा मिळत नाही, त्याच्यामुळं जी गोष्ट पॉसिबल व्हिडिओ काढायला असेल त्या दिवशी मी 100% वेळ मिळाला तर काढतोच। ओके, पण जास्त शेड्यूल बिझी असल्यामुळे थोडंसं कुठेतरी ऍडजस्टमेंट होत नाही। तसे शॉर्ट व्हिडिओ आपण इंस्टाग्रामवर तसे अपडेट टाकत असतो, बरोबर आहे। आता लक्षात घ्या, महत्वाचा आपण अपडेट बोलणार आहोत, व्हिडिओ लक्षात घ्या। जी काय उद्या, आता पहिला प्रश्न की महाराष्ट्र राज्यामध्ये एमबीबीएस आणि बीडीएस चं शेड्यूल हे जाहीर झालेलं होतं, बरोबर आहे। त्याची जी काही 12 तारखेपर्यंत डेट सुद्धा होती की एमबीबीएस आणि बीडीएस साठी 12 तारखेपर्यंत डेट होती। बऱ्याच विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले नव्हते। काही विद्यार्थ्यांना तो सुद्धा प्रॉब्लेम यायचा की कधी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं नाही, क्यूरी आलेली, काही सीटी सेलकडून मेल आलेला आहे किंवा डॉक्युमेंट अपलोडच होत नाही, रजिस्ट्रेशन करताना काही चुकी झाल्या, बरेच असे प्रश्न आलेले आहेत की माझं प्रत्येकाला एकच सजेशन असेल, सांगेल मी प्रत्येकाला की तुम्हाला प्रॉपर नॉलेज असेल तरच काउन्सिलिंग करा। मी याआधी सांगितलंय की चॉईस फिलिंग आणि रजिस्ट्रेशन करणं म्हणजेच काय, तुमचं काउन्सिलिंग नाहीये। काउन्सिलिंग मध्ये बरेच काही पार्ट पडतात, छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या माहिती नाहीये। तुम्ही युट्यूब, इंस्टाग्राम, इकडे तिकडे सर्व सोशल मीडिया, चॅट जीपीटी मधून थोडासा आधार घेऊ शकता, पण प्रॉपर नॉलेज त्याबद्दल घेऊ शकत नाही। आता काय, जेव्हा विद्यार्थी आणि पॅरेंट्स पॅनिक होत होते, सर्व बघतो, सर्व गोष्टी करताना जेव्हा पॅनिक होतो आणि जेव्हा त्यांना अडचण ऍट द टाइम इम्पॉर्टंट त्यांना अपडेट म्हणजे माहिती नसते आणि सोल्युशन त्यावर काय करायला पाहिजे, जेव्हा मिस्टेक होते तेव्हा अदर ठिकाणी कन्सल्टंट असतील, कोणी जे काही इम्पॉर्टंट पर्सन असेल त्याला सांगितलं जातं, विचारलं जातं, प्रत्येक काउन्सिलिंग वाल्यांना कॉल करून सांगितलं जातं, पण प्रत्येकाचं उत्तर एक, जर आम्हाला जर काही कॉल वगैरे आला तर 100% आम्ही मदत करतो, थोडी का न, पण प्रत्येक काउन्सिलर जे आहे त्यांचं व्हिजिट शेड्यूल असतं आणि त्यांचे जे काही पेड मेंबर असतील तर पेड मेंबरचे जी प्रोसेस करताना जे काही सिटी सेल असेल किंवा अदर असेल 2 ते 3 दिवसाचा वेळ कुठल्याही गोष्टीला मिळतं, तर ते बिझी शेड्यूल असतं, तेव्हा कॉल सुद्धा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे पॅरेंट्सचे अदर जे काउन्सिलिंग मध्ये जॉईन नाहीयेत असे, तर यांना रिसीव्ह सुद्धा केला जात नाही। तर तुमची वेळेवर धावपळ नको व्हायला, त्यामुळे जे काय तुम्ही काउन्सिलिंग जॉईन केली नसेल तर काउन्सिलिंग जॉईन करा। प्रॉपर स्टार्ट टू एंड पर्यंत सर्व प्रोसेस आपण करणार आहेत। आणि आतापर्यंत तुम्ही जे काही एमबीबीएस आणि बीडीएस साठी ग्रुप ए साठी रजिस्ट्रेशन केलं नसेल तर आता डेट ही एक्सचेंज झालेली आहे। आता 15 तारखेपर्यंत म्हणजे उद्या रात्रीपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन ही करू शकता। ओके, आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एसएमएल, स्टेट मेरिट लिस्ट। एसएमएल म्हणजे काय, स्टेट मेरिट लिस्ट म्हणजे रजिस्टर्ड स्टुडंटची लिस्ट, किती महाराष्ट्रामध्ये रजिस्टर्ड झालेले विद्यार्थी आहेत आणि किती विद्यार्थ्यांना काय स्कोर आहे आणि कोणत्या कॅटेगरीचे विद्यार्थी किती आहेत, बरोबर आहे। आता यावरून काय कळेल, यावरून असं कळेल की आता त्यामध्ये तुमचा एसएमएल बघायचा किती आहे, तुमच्यापेक्षा विद्यार्थी किती स्कोरनी पुढे आहेत, कोणाचा एसएमएल किती आहे, रजिस्टर्ड स्टुडंटची लिस्ट मध्ये तुमच्या कॅटेगरीपेक्षा तुमच्यापेक्षा विद्यार्थी किती पुढे आहेत, तुमच्या रँक नुसार, तुमच्या मेरिट नुसार, ह्या गोष्टी बऱ्याच आपल्याला बघायला मिळतील। आणि जेव्हा एसएमएल येतो, स्टेट मेरिट लिस्ट येतो, तेव्हा काय गोष्ट क्लिअर होते की आपल्याला कोणतं कॉलेज मिळू शकते किंवा आपल्यापेक्षा किती रँकनी किंवा किती स्कोरनी स्टुडंट आपल्यापेक्षा किंवा आपल्या कॅटेगरीपेक्षा किंवा होल महाराष्ट्रातले विद्यार्थी किती पुढे आहेत हे सुद्धा क्लिअर होते। म्हणजे एसएमएल जो आपण स्टेट मेरिट लिस्ट म्हणतो, आता तुमचा ऑल इंडिया रँक जो आहे तो पूर्ण सर्व भारत देशातला रँक आहे। तर आपलं कॉम्पिटिशन भारत देशातल्या विद्यार्थ्यांसोबत मुळीच नाहीये, आपलं कॉम्पिटिशन जे आहे हे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसोबत आहे, बरोबर आहे। तर आपल्याला एसएमएल हा खूप जास्त महत्वाचा असतो। आता 18 तारखेला एसएमएल येईल, त्या दिवशी सगळ्या गोष्टी क्लिअर होत्या, उद्याच येणार होता पण डेट एक्सचेंज झाल्यामुळे तो 3 दिवस लेट झाला आणि 18 तारखेला एसएमएल स्टेट मेरिट लिस्ट रजिस्ट्रेशन स्टुडंटची लिस्ट येईल। तिथे अनालिसिस आम्ही आमच्या विद्यार्थी जे काही आहेत महाराष्ट्रामध्ये ज्यांनी आमच्याकडे काउन्सिलिंग जॉईन केली त्याबद्दल आम्ही अनालिसिस करून त्यांना सांगणार आहे कसं होईल, काय होईल, कशा पद्धतीने होईल। जर बाहेरचे जर विद्यार्थी असतील आणि त्यांना काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल आणि प्रॉपर लेवलला सर्व गायडन्स करायचे असतील तरी सुद्धा आपण चांगल्या प्रकारे त्यांचं कमीत कमी फी मध्ये काउन्सिलिंग जॉईन करून ही प्रोसेस करू शकतो। आणि बरोबर आहे, आता उरला प्रश्न हा की बीएमएस चे रजिस्ट्रेशन कधी चालू होणार, तर बीएमएस अजून झालेलं नाहीये, मे बी 18 तारखेपर्यंत
किंवा 20 तारखेपर्यंत तरी नोटीस येण्याचे चान्सेस नाहीये. हे थोडं एक 2 ते 3 दिवस गेल्यानंतर एक ग्रुप बी ची नोटीस येण्याचे चान्सेस आहेत. एक टेंटेटिव्हली बोलतोय किंवा चॉईस फिलिंग झाल्यानंतर सुद्धा रजिस्ट्रेशन चालू होऊ शकतात ग्रुप बी चे. ग्रुप ए एमबीबीएस बीडीएस, ग्रुप बी बीएमएस बीएचएमएस. ओके, ही जर माहिती खरं परिपूर्ण जर चांगली वाटली असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा बेनिफिट होईल. आणि आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जी काही महत्त्वपूर्ण अपडेट आपण जर वेळ मिळाला तर मी व्हिडिओ टाकतोच. जर वेळ मिळाल्यानंतर व्हिडिओ टाकल्यानंतर जी अपडेट महत्त्वाची आहे तर सबस्क्राईब केलं असेल तर ती तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.